आज मंडळात जर्जर झालेले आहेत, पण जिकडं तिकडं आपसात भांडणं आहेत, कलह आहेत, कोर्ट केसेस चालू आहेत. काही काही वर्षानुवर्ष ते वैर धरून चालतात. एक इकडं बसला तो बंधू तिकडं जाऊन बसतो, हा इकडं बसला तो तिकडं जाऊन बसतो, एकमेकाचं तोंड पाहत नाही. म्हणून आज मी हा प्रश्न नाही विचारत की हा क्षमेच्या आत्म्याची आपल्याला गरज आहे काय. आय नो वी नीड दिस. याची गरज आपल्याला आहे प्रिय बंधू भगिनींनो. वी आर द बॉडी ऑफ ख्राइस्ट. वी आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ख्राइस्ट. येशूला आता कोणी कधी पाहणार नाही. येशूबद्दल जे काही त्यांना समजेल की नाही ते तुमच्याकडं पाहून आणि माझ्याकडं पाहून त्यांना समजणार आहे. आणि म्हणून कोणीतरी असं म्हटलं की जो खरा विश्वासणारा आहे की नाही तो 5वं शुभवर्तमान आहे. याच्यातले 4 शुभवर्तमान एखाद्या वर्षी जगातले लोक आपल्या अवतीभोवतीचे पाहणार नाहीत, वाचणार नाहीत. परंतु जे 5वं शुभवर्तमान मी आहे ते मला ते पाहतील. माझे विचार, माझे व्यवहार, माझं बोलणं, माझं चालणं ते पाहतील. आणि त्यांना समजेल की हा जो आहे हा येशूची भक्ती करणारा आहे, येशूचा अनुयायी शिष्य आहे.